बसा. कळत नाहीये का तिकडे स्टाफ रूम पर्यंत आवाज चाललाय तुमचा. ते बाकीचे शिक्षक तर तुमची तक्रारच करायला लागलेले आहेत. अशानं तुमची ट्रिप कॅम्प कॅन्सल होईल. चालणार आहे का? मग दंगा करू नका. सगळे म्हणत असतात एनएसएसच्या मुली लई आगाव आहेत. एकतर तुम्हाला कॅम्प साठी जी सुट्टी मिळते ती सुद्धा रद्द होईल या दंग्याच्या नादात. कळलं का? कळलं सर. हा. तर काल आपण कुठं कुठं जाता येईल याची चर्चा केली आणि पवारनं सांगितल्याप्रमाणे आपण आर्मी ट्रेनिंग सेंटरला जाण्याचा प्रस्ताव मी प्राचार्य साहेबांच्या समोर ठेवला. त्यांना सांगितलं आर्मीच्या जवानांना कसं ट्रेनिंग मिळतंय ना ते आपल्या मुला मुलींना बघायचंय. सरांनी एका मिनिटाचा सुद्धा वेळ न घेता आपल्याला परवानगी दिली आहे. आता प्रश्न मात्र असा आहे की ट्रेनिंग सेंटर आहेत बरीच आणि अशी ट्रेनिंग सेंटर पुण्याला आहेत, नगरला आहेत, नाशिकला आहे, बेळगावला आणि मुंबईला सुद्धा. आणि विशेष म्हणजे आपल्याला या सगळ्या ट्रेनिंग सेंटर वरून परमिशन मिळालेली आहे. शांत बसा. शांत बसा. दंगा करू नका म्हणून सांगितलंय ना. टाळ्या काय वाजवताय? शांत राहा. परमिशन जरी सगळ्या ट्रेनिंग सेंटर वरून मिळालेली असली तरी एका वेळी आपल्याला सगळीकडे जाता येणार नाहीये ना. मग कुठलं एक ते आता ठरवायचंय आपल्याला. तुम्हाला काय वाटतंय कुठं जावं? हे पुणे जवळ आहे. पुणेच बरं पडेल, जवळच्या जवळ. सर आपण पुण्यालाच जाऊया सर. पुणे कसं जवळच आहे ना. वय ग यास्मिन पुण्यालाच जाऊया ना. वय ग सर पुण्यालाच जाऊया ना. तर मग पुणे ठरलं. सगळ्यांना चालणार आहे ना? परत तक्रार चालणार नाही. आता आपण सगळे बेळगावला जाऊया सर. बेळगावला? हा नको सर आपण पुण्यालाच जाऊया. नाही 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 सर ही चिटिंग करते. हिने आधी बघितलं ना बेळगावचं ट्रेनिंग सेंटर त्यामुळे अशी म्हणते पुण्याला जाऊया म्हणून. बेळगावला जायचं. अय चिटिंग कसली? हा म्हणजे बघितलंय पण पुण्यालाच जाऊया की. सगळ्यांनाच जवळच्या जवळ. नाही 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 सर बेळगावचं ट्रेनिंग सेंटर लय मोठं आहे. रणगाडे पण आहेत. तो ग्राउंड बिंड सगळं लय 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 भारी आहे. तिथं गेल्यावर तर बघायसारखं नाही एवढं आहे ना की काय विचारूच नका. आपण बेळगावलाच जाऊया बघा. हा भारी तर आहेच. भारीच नाही लई म्हणजे लयच भारी आहे. एकदा गेलात का नाही परत येऊच वाटत नाही. पण आपण पुण्यालाच जाऊया जवळच्या जवळ. काय करायचं? बेळगावला जायचं सर. होय सर आपण बेळगावलाच जाऊया. तिच्या एकटीसाठी काय पुण्याला जायचंय? होय सर शितलीचं कायम असंच असतंय. तिने बघितलंय म्हणून पुण्याला जायचं म्हणते. आपण बेळगावलाच जायचं बाबा. एक मिनिट शांत बसा. किती दंगा लावला रे. सगळ्यांना बेळगावला जायचंय आणि पवार म्हणते पुण्याला जाऊया. मला पण वाटतंय पुण्यात जवळच्या जवळ आहे. 2.5 तास आणि बेळगावला जायचं म्हणजे जायला 3.5 तास आणि यायला 3.5 तास. फार लांब आहे. त्यापेक्षा आपलं पुणंच बरं. सर 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 तसं मी बेळगावला जाऊन आले पण सगळे बेळगाव म्हणतात तर जाऊया बेळगावला. तसं मला पुण्याला जायचं होतं पण जाऊया आता काय त्यात. ठीक आहे आता सगळे बेळगावच म्हणतायत तर जाऊयात बेळगावला. ठीक आहे. आज मी लई खुश आहे. आता आजला भेटता येईल. वो तो दिख रहा है तेरे चेहरे पे. पागल लड़की. अगं मला तर विश्वासच बसना आपण बेळगावला जाणार आहे. शितले तू काय बी म्हण तुझी इच्छाशक्ती लई स्ट्रॉंग आहे बघ. पण आज बेळगावला जाणं तुझ्यामुळे फायनल झालंय. तू सांग फक्त काय पाहिजे? काय नको. अगं सांग की काय बी सांग. समोसा खाणार? अगं बाई काय नको.
चल घरी जाता जाता काय तर खाऊ. आय घरी चल, मला लेक्चर आहे. तू जा, मी येते. अगं चल की. अगं शिकले, चल तू. अजिंक्य लेक्चर काय नाही अजून. अच्छा ठीक आहे, लोक परत रूम मध्ये. काय माहित. भाई कोई गल नहीं यार, हम तो यहाँ से नहीं आते हैं यार, सारे दिन तो ग्राउंड में रहते हैं, हाँ मिल लेंगे. हाँ चला तिथे भेटू चला. हाँ चल बसून तर काय करायचं. चल शिकले, तुला माहित आहे तर आम्हाला सांग बरं का. सगळं सांगते की. आता तीच आपली गाईड असणार आहे बरं का. होय ग बाई. आता हिला कुठून येत आहे गाईड म्हणून. बेळगावला. बेळगावला? होय. शिकले, बेळगावला कशाला? आमचं एनएसएस चा कॅम्प चाललाय ना, बेळगावच्या आर्मी ट्रेनिंग सेंटरला जायचं फिक्स झालंय आज. परत बेळगावच का? मी बेळगावला जाऊन आलेलं कळलं का काय? परत म्हणजे? अगं पहिल्यांदा विकेला सोडायला गेलती आणि नंतर रक्षाबंधनला पण गेलती. हा मग परत काय जायचं ते बघायला? अगं हा म्हणजे मी नाहीच म्हणत होते, पण या सगळ्यांना जायचं होतं. विचार की. वय ही सांगत होती पुण्याला जाऊया, म्हणत होती की तिने ते बघितलंय, पण ही यास्मिन म्हणाली बेळगावला जाऊया म्हणून. असं वय. पण यास्मिन तू यांच्या वर्गात नाहीस ना? नाही. मग तू कशी जाणार यांच्या बरोबर? अहो काकी, एनएसएस ला सगळे मुलं मुली एकत्र असतात, सिनियर ज्युनियर सगळ्या. बर, कधी जाणार आहे? परवा दिवशी.